तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता वाजले 4:45. तर आपल्याला जायचं आहे, ते तुमच्याकडे सरप्राईज आहे. तर भेटूया, जरा तयारी करतो आणि मग चालतो. तर चला. तर लॉक बिक लावून झालेलं आहे. तर आता आपण चाललो आहे, आपली गाडी आहे खाली. तर आपण चाललो आहे आमच्या म्हणजे माझ्या मेवणीच्या लग्नाला. म्हणजे आज साखरपुडा आहे, उद्या मेहंदी आहे, परवा हळद आणि 20 तारखेला लग्न. त्याबरोबर मी एकटा आहे, माझी बायको गेली पहिलीच थोडी, मी आणि हे बघा आमचं जोडीदार चिंकू. तर चला, गाडी थांबली आपल्यासाठी, पहिला गाडीत जाऊया आणि मुंबई ते चिपळूण प्रवास कसा होतो हे तुम्हाला दाखवतो. तर चला. थोडीफार फॅमिली आलेली आहे आणि थोडीफार फॅमिली राहिलेली आहे. तोपर्यंत माझ्या चिंकूने पण जागा अडवून घेतलेली आहे. बाकीची फॅमिली टॅक्सीने आता पोचतील. तर चला, मुंबई टू सावर्डा प्रवास कसा होतो ते दाखवतो पण आणि सांगतो पण. पूर्ण इथं जातो, इथं लावायचं. चला, गाडी अर्धा तास थांबेल. हो, 10 मिनिटं बोला. नाही 10 मिनिटं, जास्त वेळ नाही, 10 मिनिटात थांबेल. चला लवकर या. हे बाप्पी, नाश्ता करूया ना. आता काय नाश्ता वगैरे करून मस्त की मजा करत आम्ही निघालेलो. तर म्हटलं निसर्गाचा आनंद घेत जाऊया, कारण ट्रॅफिक वगैरे काय नव्हतं. आमका टेन्शन होता मानगावचा, की मानगाव इंदापूरला ट्रॅफिक भेटला की आमचे वांदे होतले. पण तसा झाला नाही. इंदापूरला तर आमका ट्रॅफिक गावला नाही, पण मानगावला बघाच किती ट्रॅफिक गावला. तर अजून मानगाव सुरूसुद्धा झाला नाही आणि आहे ना ट्रॅफिक सुरू. आमका बरोबर मानगाववरून बाहेर पडा 1.5 ते पावणे 2 तास लागले. डोक्याची आणि पोटाची एकदम गरम गरम भजी झाली होती, त्यात वरून ऊन. तर असो, जर तुम्ही महाडला कधी फिरा केलास तर महाडच्या अगोदर हे बघा, हे लेणी लागतात. तर हे लेणी बघूक नक्की यावा. आणि तसाच वाईज पुढे गेलास की आपल्या देवस्थान लागतं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. जाऊन दर्शन नक्की घ्यावा. तर चला, आता आपण आहोत महाडच्या थोडंसं अलीकडे. आता आपण पोचलो आहे भोगदा. आता भोगदा तुम्हाला माहीतच असेल, तरी नाही बघितलं असेल तर बघा. आणि बाकीच्या फॅमिलीक मी सांगितले की तुम्ही झोपून घ्यावा, कारण आपल्या थंय पोचल्या कारण ऑलरेडी लेट झालेलो आहे मानगावमुळे, मानगावला ट्रॅफिक भेटल्यामुळे. तर थंय जाऊन गेल्या आपल्या लगेच कपडे वगैरे बदलून साखरपुड्यात जाऊचा. आणि होऊचा 9 तास झाला. आमच्या ड्रायव्हरान टायराचा पार भजा करून टाकल्यान, बघू शकता. आता वाजले दुपारचे 2:30. आमका 1-1:30 वाजेपर्यंत घराकडे जाऊचा होता सावर्डेत, पण काही ड्रायव्हरानं आमची माती केले आणि टायराचा पार भजा करून टाकले. टायर बदली वगैरे करेपर्यंत आमका 1-1.5 तास गेलो. आता आमका खंय 1.5-2 तास थंय बसान बोलाक गावणार होता घराकडे. तर आपण ह्या मेल्याक ड्रायव्हराक आणि आमच्या टायराक बघवला नाही. असो, आता आम्ही पोचलो आहे घरी. आता पटापट बॅगा उतरवतो, तुम्हाला आमचं घर पण दाखवतो, सजावट पण दाखवतो, मंडप पण दाखवतो. पण आमका जरा पण वेळ नाही. आता पटापट तसाच घरात जाऊचा, तयारी करूची आणि सरळ साखरपुड्याक जाऊचा. तर चला, तुम्ही बघत राहा मंडप डेकोरेशन. तोपर्यंत आम्ही तयारी करूक जातो.
आणि साखरपुड्याक हजेरी लावतो. तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप मजा येते. तर सगळे तयारच साखरपुड्यासाठी. आणि हे आहेत माझे सासरे बुवा. त्यांना अजिबात कुठल्याही कामात लेट झालेलं चलत नाही. चला तर आपण पण पटापट तयारी करून निघूया. तुम्हाला साखरपुड्याचा हॉल, आमची नवरीबाई सगळं तुम्हाला दाखवतो. दहा काढून ठेवणार आहे. हो काढून. नशीब हा पाऊस आपल्या वेळी नाही पडला, तर सगळं सामान घेतलं असतं. येताना ना हो.
अरे इलास अरे म्हटलं तुम्ही जरा व्हिडिओ बघेपर्यंत म्हटलं या जरा खाऊया. तुमका काय ह्या माहिती आहे काय असं माहीत असत तर कमेंटमध्ये सांगा. नाही माहीत असत तर मी कमेंटमध्ये सांगते. तर असो तर कसं वाटलं आमचा प्रवास आमच्या मेवणूचं साखरपुडो. आणि ह्या आता कायच नाही आता याच्या पुढे हळद मेहंदी आणि त्यात आम्ही खूप एन्जॉय केलं कारण खूप वर्षानंतर फॅमिली एकत्र येलेली आहे आणि आम्ही खूप मजा केलेलो. तर तुम्ही पुढचे व्हिडिओ ब्लॉग असत तर बघाच. आणि शॉर्ट व्हिडिओ तर एकदम भारी भारी येतील म्हणजे आम्ही गेम वगैरे खेळलो. तर आता सांगून काय उपयोग नाही. तर चल लवकरच भेटू आपण. मेहंदी हळद परत ते घाणा भरणे हे सगळं कार्यक्रम लग्न तर खूप मजा येतल्या. खूप एन्जॉय करतलो. तुमका पण एन्जॉय करूक देतलो. तुम्ही पण हसतालास मजा करतालास. तर लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकतले थंय पण तुम्ही जावा कमेंट करा. आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.